ज्ञानेश्वरी हृदय 15वा. आमचा वृक्षाचं निरूपण करताना भगवंत प्रत्येक जीवाला काय अमृत देतात आणि बोधाचा परिणाम त्या हृदयाला कसा होतो आणि अज्ञान कसं नाश पावतं, आनंदाची राशीवर कसं जीवाला जाता येतं आणि आनंदरूप कसं होता येतं, त्याचं नाव ज्ञानेश्वरी. ज्ञानमय अवस्था वेगळी आणि देहमय अवस्था वेगळी, चिन्मयता वेगळी, प्रभूची भेट वेगळी, आनंदाची बुद्धीला मिठी वेगळी आणि स्वरूपाची स्थिती वेगळी. स्वरूप स्थिती भोगताना साधूचा आधार आहे, बुद्धीचं गांभीर्य आहे. त्या ठिकाणी मन निरावरण आहे, आवरण राहत आहे. तिथं अज्ञान संपत ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून आणि वेदाच्या शक्तीतून, संताच्या संगतीतून. ब्रह्मज्ञान अंतःकरणात प्रवाहित होतं वेदाच्या नाम गीतेच्या बोधातून आणि बुद्धीला त्या पदाची जाणीव होती आपल्या हृदयातून. ती जाणीव, तो क्षण, तो अभिन्न भाव, तो ब्रह्मभाव असतो. त्यामध्ये जगताचा अभाव असतो. तिथे प्रत्यक्ष परमात्मा तुमच्या सोबत नाम तुमच्याशी समरस असतो. हे ज्ञानाचं फल आहे. बुद्धीने भगवंताशी समरस व्हावं आणि आनंदाचा सुख भोगावं, परमात्म्याचं रूप ओळखावं, अभिन्न ईश्वराशी एकरूप राहावं. त्याचं नाम तत्ववेत्ता, तत्वनिष्ठा, ब्रह्मनिष्ठा, तन्निष्ठा. तत्वाशी बुद्धी तदाकार, तन्निष्ठा. तत्वापर्यंत जाती, जगापर्यंत नाही. जगापर्यंत जाणं अधोगती आणि भगवंताची ओळख होणं, स्वरूप स्थिती, भगवंत होणं, स्वला स्वची स्थिती. तिला म्हणतात परमगती, अनुभूती. स्वानंदामध्ये मन विराजमान होत, स्वानंदात म्हणतीये, शब्दात नाही, स्वरात नाही. परमेश्वराच्या सोबत बुद्धिविहार करते, देहासोबत नाही. कारण जडाच्या अत्यंत अभावाचा निश्चय ब्रह्मज्ञानाच्या द्वारे अंतःकरणाने वेदाच्या संगतीमध्ये आणि बोधाच्या लहरीद्वारे आपल्या जीवाने केलेला असतो. बोधाचा संगम म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची अनुभूती. परमतत्वाची प्रतीती अनुभूती म्हणतात. परमतत्व म्हणजे परमात्मा, जे आपलं स्वरूप आहे. तिथून आपण दूर आहे, पाप अघोर आहे, बुद्धी घनघोर आहे. अविद्येच्या अरण्यात फिरणारी बुद्धी घनघोर असते आणि ब्रह्मभावाला चाखणारी बुद्धी पवित्र आणि अवच्य असते. स्वमध्ये स्थित असती आणि वेदांच्या गाभाऱ्यात असती, परमानंदाच्या मिलनात असती, आत्मस्वरूपाच्या ऐक्यात असती, अवाच्य पदामध्ये विराजमान असती. ही आत्मस्थिती, ब्राह्मी स्थिती बोलते उसको.
गीतेचं फल आहे, ओवीचा रस आहे, ज्ञानाचा कस आहे. ही अवस्था म्हणजे अनुभूती, प्रमाणभूती. ही भाषा तुमच्या ओळखीची नाही, कारण त्या रस्त्यावर मनाने तुम्ही जाऊच दिलं नाही, कारण तुम्हाला तो खाऊ कोणी दिला नाही ज्ञानाचा. जे अंतरंगामध्ये मन विहार करत आणि स्वरूपाचा साक्षात्कार करून घेत, तिथं भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन आत बाहेर नाही. कळत नाही फरिता कुणालाच काय आलो आणि कशासाठी आलो, काय करायलो, काय जगायलो, कुणासाठी जगायलो आणि का जगायलो, दुःख का भोगायलो, देहाला का बघायलो आणि स्वच्या स्थितीला का टाकायलो. कुठं कळतं जीवाला? जन्मतो आणि मृत्यूच्या खाईत जातो, अभिमानात राहतो आणि देहाला पाहतो. तो अज्ञानाच्या अंधारात असतो, मोहाच्या बाजारात पैमान घालतो आणि परमेश्वराला सोडून जगतामध्ये रमतो. रमावं जगतात नाही, थांबावं देहात नाही. मनानं देहात थांबू नये आणि भगवंतापासून दूर राहू नये. त्याला परमार्थ म्हणतात, अंतःकरणाची हाक म्हणतात, स्वरूपाची बरसात म्हणतात, वेदाची रास म्हणतात, तिथं आत्मभाव खास म्हणतात, वेदांताचा कस म्हणतात. कुठं कळतं बुद्धीला भगवंताचं होऊन जावं, आपल्या रसात सदा राहावं, आत्मरस आनंदाचं उधाण यावं आणि मन राम व्हावं. कुठं कळतं त्या वृत्तीला? ती वाहत जाती, ती मोहात जाते, ती आक्रोश करते आणि ती जगताला धरती. नरक स्थिती ती. तुम्हाला माहित नाही नरक म्हणजे काय, स्वर्ग म्हणजे काय. अधोगतीची स्थिती म्हणजे नरक. बुद्धीनं देहाकडं सतत सतत राहणं, देहाला पाहणं आणि देहालाच माझं म्हणणं नरक. देहाच्या पलीकडे देहातीत तोय, गुणातीत तोय, पंचकोशातीत तोय, तीन देहाच्या पलीकडे तोय. मग ह्याला ओलांडायचं कसं? तीन देहाला कुणाच्या बापाला माहिती देह. डोकं खाली केलं, पाया पडलं, निघून गेलं संसाराचं. मग संसारात कुठं आलं मन? कुठं अक्कल आहे? आयुष्य चाललंय पण भेट टाकता आलं नाही. संपले श्वास पण स्वतःची ओळख करता आली नाही. विश्वास देवावर टाकता आला नाही आणि साधूला प्रेम देता आलं नाही. सगळं प्रेम घराला घाण टाकलं आणि नात्यापाशी वाहून नासून गेलं. संताला प्रेम द्यायला कुठं उरलं? ग्रंथामध्ये मन कसं शिरलं? कुठं शिरलं मन? नाही शिरत ग्रंथात, कारण मोहात संपलं मन. मोह करून करून मन बर्बाद झालं. वेदात जाऊन मन आक्रोश करू लागलं आणि जगाला पाहून मन येऊ लागलं. मृत्यूला आलिंगन द्यायचं. आता माझं कसं? मरताना का कसं?
आधीच कस, पुन्हा नाही कस्सन टस्स. आधीच व्यवस्था पाहिजे. ज्या घरात राहायचं त्याचा पाया पाहिजे अध्यात्म शास्त्र. जिथं सतत सुख भोगायचं ते ब्रह्मज्ञानाचं अस्त्र. आम्हाला खरं सुख भोगायचं, आत्मसुख. देह सुख नाही, नश्वर आहे देह. तो काय सुख देणार? शाश्वत आहे परमात्मा, तिथलं सुख कसं जाणार? हे कळायला नको. ह्याला माझं म्हणण्यात, ह्याचे दोष बघण्यात आयुष्य घालतो आणि स्वतःचा वेळ बर्बाद करतो. आत्मस्वरूपाचा संबंध बंद करतो आणि जगताचा संबंध सुरू ठेवतो. तो काय भक्त असतो का? विरक्त भक्त, विवेकी भक्त, ज्ञानी भक्त, आत्मस्वरूपामध्ये राहणारा भक्त. वेदांताची शक्ती, हृदयाची भक्ती आणि स्वरूपाची स्थिती, ती भक्त, तो भक्त. तो प्रिय परमात्म्याला, कारण तो म्हणतो तू माझ्याकडे आहे. साष्टांग दंड सद्गुरु माऊली. ईश्वर म्हणतो तो जीव मला ओळखायला आणि माझ्यामध्ये थांबायलाय, माझ्या भेटीसाठी तरसायलाय आणि माझ्या स्वरूपाला प्रगट करण्यासाठी, अध्ययनासाठी हाडाची झीज करायला आहे. तपस्या म्हणतात. आत्मचिंतनामध्ये जर देह झिजविला आणि अज्ञान शिजवलं, तिथं मन राम झालं. मन हराम आहे, कुणाकडे पळत. मन कुठे धावत नाही, तिथं जात आणि आहे त्याला सोडत. त्याच नाव मन. पण जे मन घेत ब्रह्मधन, ते मन नाही राहत. त्याच्यापाशी ब्रह्मधन आहे, तो राजा आहे. म्हणून 9वे अध्याय सांगितलंय ब्रह्मविद्या काय. राजविद्या राजगुह्यम पवित्रम विदमुत्तमम. हे पवित्र आहे, राजविद्या आहे, हे गुह्य आहे, परम रहस्य आहे, खरं सुख आहे, म्हणून राजविद्या म्हटलंय. पोट भरणारी विद्या राजविद्या नाही, भौतिक सुख देणारी राजविद्या नाही, देहाचा संबंध कट करणारी आणि स्वरूपामध्ये मन ठेवणारी, जगताचा बात करणारी, आनंदामध्ये राहणारी राजविद्या. स्वानंद प्रगट होतो ती राजविद्या. ब्रह्मानंद भोगता येतो ती राजविद्या. जगताचा अभाव होतो ती राजविद्या. जगदीश्वराचा स्पर्श होतो राजविद्या. आहेत का शब्द टीव्हीत? यांना विचारा तुमच्या सासूमा. आहे शब्द? सोलापुरे डोकली असते लोकांना. हा विचारले असते. पंढरपूर जवळ आहे थोडे. हे शब्द आणि ही अनुभूती, हे सोची स्थिती, आनंदाची प्राप्ती, याला म्हणतात संत संगती. वाटतच पण नंतर अनुभवता येते ना. व्यवहारात सुद्धा मन तिथे थांबत नाही, त्याला खरं म्हणत नाही, देहाचा संमत उरत नाही, खोट्याला ते धारण करत नाही आणि खऱ्यातून बाहेर येत नाही. ते मन राम. ही भक्ती असते बेटा, ही शक्ती असती आणि ही स्थिती असती आत्मस्थिती. वेदाची संपत्ती, परमात्म्याची प्रतीती आणि स्वला स्वची अनुभूती.
म्हणून तर श्रवण करायचं. म्हणून तर ईश्वराला ओळखायचं आणि आपल्या ठिकाणी आपण रमायचं, खोट्या ठिकाणी नाही. आगलीचा पता नाही. खोट्यातच मन चाललं, खोट्याला चिटकायलं, अज्ञानात भटकायलं आणि दुःखात सटकायलं. सटके मारते दुःख तुम्हाला खोट माझं म्हणले की. दंडे खाळा की रोज दंडे, तरी म्हणते बाई माझा देह आणि माझं पोरग. मर प्रेम मर्यादित, सुख अमर्याद वेदात आहे, नाही का? अमर्याद सुख. त्या सुखाला परिसीमा नाही. ते सुख संपत नाही. देह पडला तरी, प्रलय घडला तरी ते सुख, तो जीव त्या सुखात असतो. त्याला जीव कसं म्हणायचं? तुमच्यासाठी वटवाट करावं लागते. त्या शब्दाकडे कशाला? अनुभवात राहणं, आत्मसुख घेणं, निजबोध प्राप्त करणं आणि निज सुखात राहणं. मृत्यूवर काय आहे ना? आहेच मृत्यूवर आम्ही जगासाठी, बोधासाठी, वेदाची शक्ती जगात पसरवण्यासाठी, ईश्वराचं स्वरूप सांगण्यासाठी आणि भगवंत जीवाला करण्यासाठी शब्दाकडे जावं लागतं. त्याचा शब्द कशाला? विद्या कार्य आहे आणि त्याच्या परी आम्ही अनुभूती बघतोय आणि त्या स्वरूपाचा सुगंध हृदयातून येतोय, परमानंद. त्याची भेट घेत हृदय आणि त्या भेटीमध्ये मन आटून जात, भगवंतापाशी एक होत आणि स्वमध्ये सतत राहत. जगताचं भान कुणाला येत? देहाची जाण कुणाला होते? त्या ठिकाणी आत्मस्थिती असते. वृत्ती नाही, सुख संपत नाही, देवा उठत नाही, अज्ञान उरत नाही, वृत्ती रामातून बाहेर येत नाही. आत्मसुखात लोळायली ना, ब्रह्मसुख भोगायली ना, परमपदावर थांबायली ना, आवाज पद तिने धरले ना, म्हणून जगात तिने सोडलंय. कळायला नको? आपलं सुख, आपलं स्वरूप आणि आपली अनुभूती, आपली अभेद स्थिती, ह्याला म्हणतात परमेश्वराची प्रतीती, नव्हती देहाची प्रतीती. खोट्याकडे येणं देहाची प्रतीती, मोहात जाणं पापाची प्रतीती आणि भगवंत होणं मोक्षाची गती. ते कळणं. वेदांत शास्त्र कशाला म्हणतात? भगवंताची भेट कशाला म्हणतात? रामाने भरताची भेट ऐकतात बायका, मुंडक आलू आलू, डोंगरात जाऊ जाऊ. मग तुझ्या बुद्धीने भेट घेतली का रामाची? तू भरत हो ना, फुकट ऐकते कवर. तस भरत रामाला भेटण्यासाठी माहिती तुम्हाला कपाट आहे सगळं, आम्ही कशाला सांगायचं. मग भरताचं मन असं रामासाठी तगमग होत, तस बुद्धी ब्रह्मस्वरूपात जाण्यासाठी तगमग. तोही राम आत्मा राम, तो भरत आणि आम्हीही भरत, नाही का?
नुसत्या कथा ऐकायच्या. काय अवघड काय, बसायचं जायचं आणि यायचं. कथा तिथं बाई इथं. कथा सांगा ना, काय ऐकलं येत नाही आता अंगात येतं का? का बुद्धी कमी पडते आपली? लाज वाटावी का बुद्धी भोगंताचा वर बहिरंगात बी नाही. तिला काही कळत पण नाही, तिच्या बुद्धी बोध थांबत पण नाही. संसार थांबलाय म्हणून. आला का उत्तर? तुम्हाला उत्तर संसाराचं नाही का? मग ज्या बुद्धीची स्थिती कमी आहे, भक्ती कमी आहे, वैराग्य कमी आहे, विवेकाची त्रुटी आहे आणि भेदाची स्थिती आहे, त्या ठिकाणी त्या बुद्धीला त्याचा स्पर्श नाहीये आणि ती अंतरंगात जाऊन शक्ती कमी आहे, भक्ती कमी. त्याचं कथन कळत नाही त्या देवाचं. त्याचं स्वरूप मिळेल का तुम्हाला? काय अवघड या लोकांची भानगडच आहे. खरं वाईट वाटत. का कमी पडतो आपण? का ती बुद्धी त्या कथेमध्ये राहत नाही आणि कथेला घेऊन वापस येत नाही? कथा कळलं ना, व्यथा कधी जाईल? आणि अज्ञानचं ते टाकते काय डोकं आपलं यांच्या पुढं. सांगा ना, बहिरंग तुम्हाला धारण करता येत नाही तर अंतरंग झेपल का? आत्माराम मिळेल का? आत्मसुख कळेल का? किती लांब आहेत आपण माहितीये का? नाकावर ठसकाले की नाही? हिसका ठसकान हिसका. दुसरं काय? अंतर्मुखता असावी, वेदांताची शक्ती असावी, हृदयामध्ये ईश्वराची प्रतीती भोगावी आणि अनुभूतीमध्ये राहून व्यवहाराला सोडावं. अनुभूतीत राहावं, व्यवहार कशाला यावं? वृत्ती व्यवहार केला मी वृत्ती नाही, देहानं कष्ट केलं देह मी नाही, आणि बुद्धीत अज्ञाने बुद्धी खरी नाही. मी सज्ञाने मी स्वरूप आहे, मला जगताचं भान नाही. याला म्हणतात परिपूर्णता. ज्ञानाची परिपक्व दशा म्हणजे व्यवहारातून मन अलिप्त राहणं आणि स्वरूपामध्ये एक होणं, अवाच्य पद भोगणं, स्वत सुख घेणं, अंतरंगात येणं, अबाधित तत्वाशी समरस होणं. याला म्हणतात भक्ती. साष्टांग दंडवत माऊली. काय बघायलो आणि काय बघू नये, कुठं थांबायलो आणि कुठं थांबू नये. एक उदाहरण देते सरिता. टॉयलेट मध्ये बसतो का दिवसभर? बसा. तसं अज्ञान हे टॉयलेट आहे, दुर्गंधी आहे. तिथं थांबा वाटून नाही. देहाचा संबंध बुद्धीनं धारण करू नये देहाला. मनानं अज्ञानाच्या कुशीत राहू नये, देहदशा वाढू नये, इंद्रियाचा विकार होऊ देऊ नये आणि वृत्तीला जगतात पसरू देऊ नये, वासनेला वाढू देऊ नये आणि अज्ञान खोडल्याशिवाय जगू नये. या श्रवणाच्या पायऱ्यात बेटा. ज्या बोधातून, ज्या वेदातून, ज्या ओवीतून, ज्या माऊलीच्या बोधातून मन प्रवास करत तर आत्मारामापाशी जाऊन थांबत. तो प्रवास, तो ध्यास, माऊली. तो ध्यास
भगवंताच्या सोबत जाण्याचा, आत्मरूप होण्याचा आणि सोला सुख स्वच सोला भोगण्याचा तो खास असतो ज्ञानी. त्याच्या आनंदाची रास तो भोगतो. तो आत्मसुखाच्या संपत्तीला लुटतो आणि पांडुरंगाला भेटतो. पांडुरंग होतो. त्याची वारी संपली अज्ञानाची. त्याची खरी वारी त्यानं त्याच्या बुद्धीतलं अज्ञान तोच सुमारी. त्याला संत तारी त्याची खरी वारी. जो बोधाच्या माध्यमातून अज्ञानाला समूळ नाश करतो. जे अज्ञान हे दृश्य खरं वाटतं. हे अज्ञान अज्ञान म्हणजे काय हे पण कोणी सांगायला तयार नाही. आणि आम्ही वेदांत ऐकला. सांग बरं, सांग ना. कुठं वाणी आहे? ताकद का बोलायची? व्यासपीठ बोलत राजा, ना आम्ही ना तुम्ही. परंपरा बोलती आणि वेदाला जगतामध्ये प्रगट व्हावं वाटत. पुण्यवान लोकांकडं जाऊन त्याला त्याचं स्वरूप दर्शन करून द्या वाटतं. वेदाला कळतो का अर्थ? स्वयं वेद नारायणाचं रूप आहे. प्रत्यक्ष तो अरूप आहे. तो जगताच्या बोधासाठी प्रगट होतो. तो संत साक्षात वेदो नारायण. म्हणून देवाचा देव म्हणजे संत. तो खरा भगवंत. स्वतः भगवंत होतो आणि जगताला भगवंताची स्थिती त्याच्या हृदयात देतो आणि बुद्धीचं अज्ञान धुतो. परमात्म्याचं स्वरूप त्या बुद्धीला धारण करून देतो. तो संत. हे कळायला पाहिजे जगाला. आमच्याकडे गिऱ्हाईक नसतं. आमच्याकडे भरणा नाहीच. तर पावर नाही ना ती यायची. एवढं पुण्य इथं येऊ टेकूच शकत नाही. आलं तरी हिऱ्याचं मार्केट आहे आमचं. खापराचं नाही. खापराचे मटके घेऊस तर फुटायले. खापर घेत नाही आम्ही. आम्ही हिरा. रमेशा म्हणायचे काका, अरे आपलं हिऱ्याचं दुकान आहे बरं. हिऱ्याला गिऱ्हाईक कमी असतो. आता म्हणत नाही मी, आधीपासून आहे. इकडे अधिकारी फार कमी असतात. इकडे भगवंताला जाणण्यामध्ये बुद्धी फार फार दूषित आहे. अज्ञानाच्या खुशीत आहे. ती भगवंताला कशी ओळखल? ती संसाराला ओळखते. मग हिरा घेत नाही. ती चुरा घेते मडक्याचा. हमेशा ऐकलं जाईल आपल्याकडे गिऱ्हाईक नसतं. हिऱ्याचं दुकान आहे. पैसाच नाही. हिरा करायची ताकद नाही. दोनदा म्हणते बघते माझी लिंक ना तू आजी काय रे तुझं गिऱ्हाईक अधिकार पाहिजे. त्याच्या जीवन मुक्तीचं सुख भोगण्यासाठी संताची संगती आणि त्या परमेश्वराची स्थिती तिथं बुद्धी आली पाहिजे. ती भगवंता सोबत राहिली पाहिजे. तिला त्याला ओळखलं पाहिजे आणि बुद्धीनं तिला स्वतःला तिथं संपवलं पाहिजे. संपते ना बुद्धी बोधात वेदात. ती थांबते स्वरूपात. ती रमती वेदांतात. म्हणून ती बुद्धी ब्रह्म होती. मग व्यवहार केला तर वाटता नाही. देहाला माझं म्हणलं तर विटाळ नाही आणि जगताला पाहिलं तर विकार नाही आणि तिला जन्म मृत्यूचा गोंधळ नाही.
कारण ती भगवंतात आहे, देहात नाही. भगवंतात असल्यावर सुख दुःख नाही, पाप पुण्य नाही, भेद नाही, तुम्ही नाही, जन्म मृत्यू नाही, काहीच नाही. म्हणून वेदांत महान आहे, संत छान आहेत, ग्रंथाचा अभिमान आहे, ना त्याचा अभिमान. कधी ना तर लात मारी, फुटबॉल करी, माहिती का? नात म्हणजे फुटबॉल, पायानं जम्पिंग, पायानं बॉल वरी घात्या पिशवीत, फुटबॉल फुट पाय बॉल वरी. इंग्लिश येते की नाही मला? फुटबॉल काहीच नाही तुम्हाला. मग संसारात पाय ढकलणं चालूच आहे. मला आमचा संसार फुटबॉल ढकलून दे जरा. बघा ते खेळताना लेकर पाय ढकलते, ढकलतात की नाही? मग तुम्हाला संसार ढकलत पायानं तिथंच मरायले, हा म्हणाले की नाही? त्याला धरायले की नाही? बाजूला ये, साईड साईड जाती बुद्धी साईड. अवघड आहे बेटा. आता भगवंताने 15 अध्यायामध्ये उर्दू मध्ये शाखा का म्हणलं हे बघितलं, आणि संसार वृक्षाचे निरूपण बुद्धीने ऐकलं. ती स्वच्छ बनली पहिल्या टप्प्यात. वेदाच्या श्रवणातून आणि संतांच्या संगतीतून बुद्धी स्वच्छ होती, पवित्र होती. हा बोध वेदाचा आहे, मार्ग मोक्षाचा आहे, क्षण आनंदाचा आहे. या क्षणामध्ये बुद्धी भगवंतात समर्पित होती. संपते वेदामुळं, त्या बोधामुळं अमृत पिती. बोधामृत म्हणतात त्याला, वेदामृत, ज्ञानामृत. ती घेती बुद्धी, पावन होती, अबाधित तत्वामध्ये विलीन होती. ती ब्राह्मी स्थिती. शक्तिरध्यामध्ये प्रगटावी. अवेद भक्तीची शक्ती आणि परमात्म्याची प्रतीती. हे सांगायला असतं. मला कुठे हिंडायचं नाही, थकले मी काल, मला माहित नाही असं फिरणं आहे. की परमात्म्याची प्रतीती कशी असते आणि देहस्थिती कशी असते सांगायला. ज्या प्रतीतीमध्ये वृत्तीचा निराश आहे, ज्या प्रतीतीमध्ये सुखाची रास आहे, ज्या प्रतीतीमध्ये जगताचा भास आहे, ते आत्मज्ञान खास आहे. एकदम मनात कळत काही, काय ऐकावं, काय छान आहे, काय कळत आहे? उन्हाळ बुद्धी, भरकटलेली बुद्धी, व्यर्थ वैरंगात नाचणारी बुद्धी, तिला ज्ञानाचा कस कधी येईल? सांगितलं पटत नाही, आवडत नाही त्यांचं आम्हाला. मातीत जाणं, मग आमचं काय चाललं? नका पटू द्या, बहिरंग तुमचं मन आपटू द्या बहिरंगात, मग कळत. अंतरंगात का गेलो नाहीत, आत्मसुख का आलेलं नाही, परमेश्वराचं धन का आलं नाही, मन समाधान का झालं नाही, ईश्वराचं दर्शन का केलं नाही, जन्म मरण का गेलं नाही, सोच भान स्वला का आलं नाही, मग कळल शेवटच्या श्वासाला. नाही कळणार का? कळतं बेटा? कळतं का? पांडुरंगा कुणाचे दिल बेटा, हा कळतं का हे काय ते? अकलीचा पत्ता नाही काय साक्षात. मग बहिरंगा नको आता,
अंतरंग हवा हा सुखाचा मेवा तो सतत भोगावा. बहिरंगातून आत जाणं, वेदाचा ध्यास घेणं आणि स्वमध्ये स्वन राहणं, आत्मसुख भोगणं, त्याला म्हणतात खरा साधक आणि खरी सिद्धता, सिद्धवेट. लई लोकांचं गाडीत बसायचं, समाधीला डोकं टेकायचं, घरी निघायचं. अरे एक दिवस मुक्काम कर आळंदीत. आळंदी म्हणजे आनंदा. मुक्काम कर की. नाही आमचं घर आहे पुण्याला आणि सिद्धीपेठ माहित नाही का? कशाला पुण्याला मरती? कुठे जाऊन मरणार? सिद्धीपेठ माहित नव्हतं, काय माहिती तुला? किती अवघड. आनंदी आनंद, ब्रह्मानंद म्हणतात. त्या आनंदाची खाण म्हणजे आनंदी, सुखाचं ज्ञान म्हणजे म्हणजे आनंदी. आणि सिद्धवेट म्हणजे काय ठिकाणी ईश्वराचा साक्षात्कार करून सिद्धता भोगणं आणि साध्यापर्यंत जाणं आणि स्वरूपमय होणं सिद्धवेट. घेत की सिद्ध पडत नाही आम्हाला माहित नाही, आम्ही कार मध्ये जातो आणि दर्शन घेतो, आम्हाला टाइम नाही आनंदित राहायला. बर लई लोकांना सिद्ध भेटत माहित नाही, विश्रांती वाढ माहित नाही. चांगदेवरायाची माऊलीची भेट विश्रांती वाढ माहित नाही, आम्ही जात नाही. काय करते? पुण्यामध्ये फिरती. काय करती? पुण्यात फिरती. तिथे भेटत नाही फिरत. तरी आजकाल साधक आश्रम राहिला माझा. विनायक महाराजांची समाधी दर्शन घेतलं गेल्या वर्षी, नाही पण यावेळेस पण मी घेतल्याशिवाय येत नाही. थोडं विसरले, कारण देहावरच नव्हते नाही. मला खरं माहिती देहावरच नव्हते. तिथं काय खायले, काय करायले, काय गागवायले, काही मला कळत जात, समजत नव्हतं नाही मला काहीच. तिथं मी राहत नाही. आई गेल्यावर लेक, आई लेक होत असती एक. आई पुशी गेल्या पोरगी, पोरग नाही. लेक आई पुशी गेली, आईच्या ठिकाणी आईरूप झाली. तिला कळत नाही घरदार, तिला काही दिसत नाही. पुन्हा घरत दिसतो काय पुजी गेल्या. आणि ही तर जगाची आई, आणि ही तर खरी आई. ती टाकून जाती, ती जवळ घेते. ती टाकती जाती आणि जवळ घेते. मग ही आई का ती आई? ही आई विश्वाची आई, ज्ञानाई. म्हणून ते इथे आवडतं जास्त. सगळं मिळतं इथं आणि सगळं कळतं आणि सगळं जळतं. आपण इथं का माऊली बसलं ती ये ज्ञान देतो, ये अभेद देतो, ये सुखामध्ये बांधून टाकतो. ये आपण म्हणतो जातो पुण्याला राहायचं, मर. शुद्ध भेट माहित नाही, तिथं अनुष्ठान माहित नाही, त्या भूमीत पाऊल नाही, त्या जागेची शक्ती माहित नाही, परमभक्ती बघता येत नाही, अनुभवात जगता येत नाही, कारण सिद्ध बेटात मन राहत नाही. त्या हृदयाची सिद्धता म्हणजे सिद्ध बेट, स्वरूपाची स्थिती सिद्ध बेट, आनंदाची प्राप्ती सिद्ध बेट, वेदांताची शक्ती सिद्ध बेट आणि माऊलीची भक्ती सिद्ध बेट. रामा आज ज्ञानेश्वरी घ्या म्हटलं. आज मी पूर्ण देणार नव्हते, पण माऊल्या माझं हातात नाही. माझ्या संपलं 8 वाजले. काय बघायला मला बघूनच बोलेन तुम्हाला. माझ्या समोरकडे तुमच्या पाठीची माझ्या समोर आहे. मी ठरवलं होतं येताना जास्त घ्यावे. पुन्हा म्हणलं संडे हे बरी का मी तिकडेच काय गडबडे काय संडे घ्या आज.
मग मी येताना ठरवलं दर्शन घेऊन देवाचं, आज हो फक्त ओव्या करून येताना पण पाव नाही, आज पुरण नाही सांगायचं सरी झाली हे झाली सोकरी. हा मी मला आज सांगायचंच नाही तिला, पण पुण्याचं माप द्यावंच लागतं. अरे ते आमच्या एका पावला ठरवून तर आज पुरण घ्यायचं नाही, ओवी सोडायची राम राम माई. खाची गरज आहे. ते ज्ञान घेतो का आपण, ज्ञानात राहतो का, ज्ञानाला समजून घेतो का, ज्ञान भोगतो का, ज्ञानाच्या रस्त्यावर येतो का, अज्ञान टाकतो का, विकारा सोडतो का, आकार बाधित करतो का, निरामय होतो का. नाही, इथं आल्यावर सगळं होत आहे. संपलं. तू तर थांबते का भोगात आहे, तू थांबत नाही. महाराज म्हणायचे काळ पण थांबतो, चिंतनाचं आयुष्य आपल्या खात्यातून कमी होत नाही, हे वारंवार सांगायचे. हे जो काळ आहे ना त्या आयुष्यातून कट होत नाही, थांबलेला असतो काळ बाहेर. पण मंगलाला महत्व आहे, ते आम्ही ऐकलंय. हा, हे काळ थांबणार ज्ञान आहे. ते म्हणायचे आयुष्याचा काळ संपत नाही, इथं काळ थांबलेला असतो श्रवणाच्या माध्यमात, नंतर काळ सुरू होतो मंगल केल्यावर. एवढं वर्चस्व आहे आमच्या संतांच्या संगतीचं आणि बोधाच्या शक्तीचं, वेदाच्या भक्तीचं आणि परमात्म्याच्या प्रतीतीचं एवढं महत्व आहे, जे कालाला थांबवतं, अज्ञान घालवतं आणि बुद्धीला ब्रह्मत्व पद देतं. हे आमच्या श्रवणाचं फल आहे. अध्यायामध्ये होईल संसार वृक्षाचं निरूपण करताना भगवंताने जगताला हे संसार वृक्ष कसा आहे, हे झाड कसं आहे, वृक्ष म्हणजे झाड, ह्याच्या मुळे खाली असतात, वरी मुळ आले. हॅलो माहिती आले का सगळे, मीटिंग संपली होती. हो माऊली आली. आणि हा दिसलेला वृक्ष, ह्याच्यामुळे जमिनीमध्ये खोल रुतल्यात, त्या मुळेची पकड त्या पृथ्वीशी आहे, म्हणून झाड वर स्टेबल आहे. ओके, बुद्धीची पकड त्या परमात्म्याशी आहे, म्हणून सुखाचं झाड तयार. त्या मुळानं जमिनीमध्ये खोल नाही गेल्या तर पाणी नाही, झाड वाढत नाही. ही बुद्धी ब्रह्मस्वरूपाकडे गेली नाही तर सुखाचं झाड वाढत नाही. बरोबर आहे. हे मूळ जर खोल खोल गेले तर पाण्यापाशी थांबतात आणि पाण्याच्या द्वारे वृक्ष वाढवतात. ते मूळ त्या झाडाचं. पण आमचं मूळ हे वृक्ष उलट आहे, मुळ्यावर येतात आणि ते मूळ म्हणजे ब्रह्म आहे. त्या ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेतून या पांड्या, फुलं, जगत, त्रिगुण, महतत्व, अंकार, पंचभूत, सृष्टी, पिंड, ब्रह्मांड ह्याचं उगमस्थान ते ब्रह्ममूळ आहे. खूप सुंदर आहे सरिता. आता फिरण्यात दुपारचा पाठ नाही, धारून प्रवचन एक पाठाची बरोबरी करत नाही, कदापि नाही. त्या माध्यमातून पवित्रता आहे आणि ह्या माध्यमातून ब्रह्मरूपता आहे. आकलीचं पता नाही, कशानं काय होतं कळतच नाही. हो बेटा, कळतच नाही त्यानं काय होतं आणि ह्यानं काय होतं. त्याला फक्त अशुद्धता जाती आणि ह्यानं अज्ञान स्थिती संपत्ती. म्हणून हे सोडायचं नसतं आणि तिकडे हिंडायचं नसतं. पण कुठं झेपत माते दगड तीच हाव. बहिरंगाला सोडायचं कुणाला कळतं, आत्मचिंतन कुठे मिळतं आणि आपलं दर्शन आपल्याला कसं होतं कुणाला माहितीये. आम्ही ना, आम्हाला आवडत नाही त्यांचं, मग येऊ नको. आम्हाला त्यांचं आवडतं तर तू निघू नको. बरोबर आहे का. हे धन आमच्या गुरुजीचं आहे, हे ज्ञान आमच्या वेदाचे आहे, हा बोध आमच्या सुखाचा आहे, ही संपत्ती वेदाची आहे, ही प्राप्ती पांडुरंगाची, ही एकता तत्वाची, ही प्रतीती आत्मत्वाची आणि ही निवृत्ती भ्रांतीची, ही स्थिती मोक्षाची
आणि ही बुद्धी ब्रह्मस्वरूपामध्ये सखोल जाण्याची. कुठं कळत आहे, कुठं काय मिळतं? सगळी भेळ खा वाटती रस्त्यातली, गाड्यावरची. का कुठे आहे का? कळालं बाप्पा, काहीच कळालं. जग बहिरंगात उतू चाललं. बस बस. अंतरंगाला कुणीच जाईन, स्वरूपाचं ज्ञान कुणी देईन. आणि माऊलीला बरं वाटत ना, मला कुणी भेटे ना. बहिरंगातून भेट नाही बेटा, बहिरंगातून शुद्धता आणि अंतरंगातून स्वरूप माहित आहे. आणि अंतरंग वेदात आहे आणि बहिरंग त्या भरमचाट पसाऱ्यात 4,000 आणि 5,000 तिथं आत्मरूप होय, तिथं भक्ती होय वेदाची. अरे राम, भक्ती पुण्य आहे. त्या ठिकाणी स्वच्छ अंतःकरण, त्याच्या पुढे काही. इथं अंतःकरणाचा वाद आहे, इथं बोधाचा पाऊस आहे, इथं वेदाची राच आहे, इथं आत्मज्ञान खाच आहे. कारण आमचे इथं गुरुजी व्यासपीठ वेदाचे, ज्ञान अभेदाचे, सुख परमात्म्याचे, ओळख ईश्वराची आहे, प्रतीती स्वरूपाची आहे आणि वृत्ती जगताची आहे. ही संपत्ती गुरुजीची आहे बाबू. खरं गुरुजीची संपत्ती. कृष्ण कमळ काली म्हणून भेट नाही आम्ही. खन खन दान दान कोणी सण सण बसते. आता एक शांत थांबत का म्हणून मी म्हणलं 15वा घ्यायचा. देव म्हणता अंतरंगात काय आहे, भेदात काय आहे, भ्रमात काय आहे, विकारात काय आहे, विषयात काय आहे, जगतात काय आहे आणि वेदात काय आहे हे इतकं कळत. मा तिकडं कुठं काय. म्हणून संत संगतीमध्ये अज्ञानाची भ्रांती जाती, जगताची निवृत्ती होती, स्वरूपाची प्रतीती येते. त्याला म्हणतात मोक्षाची स्थिती. हे संत संगती ते बहिरंगात नाही. तिथे तिथं उत त्या बहिरंगाचा दुसरं काय आवडतच नाही. कालची भाकर कोण टाकली खा. 8 रोजच्या भाकरी भिजू घातल्या होत्या, या तुकडे खायला का. पुराणात शेत का बोला ना. ज्ञान जिवंत सतत आहे, बोध बुद्धीत आहे, परमात्मा अनुभवात आहे आणि जग निवृत्तीत आहे. जगाची निवृत्ती करते बुद्धी, पुढे जाती बुद्धी. सुखासोबत राहण्याचा यत्न करते बुद्धी, तिहाचा संबंध टाकते ती बुद्धी अंतरंगाण. ईश्वराकडे जाती ती बुद्धी बोधान, ब्रह्म होती ती बुद्धी वेदान, अनुभवासोबत खेळती ती मोक्षान. कोणता अर्जुनाला कृष्ण परमात्मा जगाला आणि वेद मनाला काय प्रबोधन करतात. आत्मरसामध्ये मन कसं विघरून जातं, अभेदाचं ज्ञान कसं घेतं, पूर्णत्वाला हृदय कसं प्राप्त होतं, ईश्वराची ओळख कशी होती, अज्ञानाची होती माती तर ईश्वराची प्रतीती. बरोबर. अज्ञानाची निवृत्ती परमात्म्याची प्रतीती, जगताच्या भ्रांतीची निवृत्ती होती आणि चहूकडे तो आहे अशी प्रतीती येते. ही सतत भक्ती असते, कारण त्या ठिकाणी बुद्धी असते, देहावर नसते. हे आत्मभाव जागा झाल्यानंतर, स्वरूपाची स्थिती भोगल्यानंतर, अज्ञानाला टाकल्यानंतर आणि विषयाचा विकार सुटल्यानंतर, भ्रांती धुतल्यानंतर, अज्ञानामध्ये आल्यानंतर, भगवंताचं भान झाल्यानंतर, आत्मसुखाची प्रतीती आल्यानंतर हे सगळे विषय आपोआप कळतात.
आधी नाही. याला खोकला खायला का? जी भ्रांती आहे आणि जी स्थिती आहे, स्थितीमध्ये प्रतीती आहे आणि भ्रांतीमध्ये जगत आहे. दृश्याकडं मनानं थांबणं आणि दृश्याला संपवणं ही वेदाची शक्ती. दृश्य दिसणं पण भगवंताचं असणं आहे. दिसत ते नसत. दिसते ना सावली हाय का? दिसतो ना सर्प हाय का? नाही का दिसत सावली? की ध्यान असलं तर सावली का आधीच सावली आहे? तसं जगत ती ब्रह्मस्वरूपाची सावली. खरे का खोट? खोटी सावली खोटी, जगत बी खोट. पण ते मन स्वीकारत नाही. कारण जगताला सत्य तो दिले ते अधिष्ठानाचं. जगत हे अध्यस्थाचं. अध्यस्थ आणि अधिष्ठान एकत्र असतात आणि ते अध्यस्थ त्या अधिष्ठानाचा संबंध करून ते सत्य तो जगताकडे आलं विवर्त. तो जगत बनला. पूर्वरूपाचा परित्याग न होता रूपांतरण भान होणं विवर्त. पूर्वरूप आत्मरूप आहे पण जगत रूपानं भासायला परमात्मा विवर्तवाद. हे कळायला हवंय. त्या प्रक्रिया ही सिद्धांत त्या व्यासपीठावर अशा नाचाव्यात. नाचतात का? रस्ते व्यासपीठ आहे ज्या ठिकाणी वेदांत नाचतो, परमात्मा असतो आणि तिथं मन पास होत. ते व्यासपीठ. कोणचं व्यासतात नाही. ऐका आता संसार वृक्षाचं निरूपण 15वा अध्याय आपण त्या दिवशी घेतली होती. करवणी संसार वाव स्वरूपी हंता ठाव. अध्याय 15वा. हा 15वा अध्यायाचा पूर्ण 500 सार आहे. कळत पण नाही आपल्याला काय ते. कळत का काय सारे काय सिद्धांत भरलायचा. करवणी संसार वाव मिथ्या. जन्म आणि मृत्यूला संपवणं, परमेश्वराचं दर्शन घेणं, स्वरूपी अहंता ठाव. देहाच्या ठिकाणी बुद्धी देहाला माझं म्हणती. जेव्हा स्वरूपाचं दर्शन होतं तर परमात्म्याला ती एकरूप होती आणि परमात्माच मी म्हणती आणि त्या परमात्म्याचा अहंकार धरती. स्वरूपी अहंता ठाव. हो अध्याय 15वा. कळतं काही बाय म्हणता मला हा काय काय म्हणजे काय आणि किती आली आम्हाला काय उपकार केला माझ्यावर? उपकार केला का? त्या ओवीचा रस घेतलास का? पास झाली का गीतेतून? बरीच आहे लिहिण्याची. आत्मबोधात जाणं म्हणजे पास होणं. गीतेचा रस हृदयानं पिणं म्हणजे पास होणं. अभेदाचा नाश करणं म्हणजे पास होणं. हृदय कृष्ण कृष्ण होणं म्हणजे पास होणं. आणि वाचली बरं झालं. माया पुण्य केलंस, उपकार केले देवावर. गीता वाचून या बाईने तिचा अभिमान आहे. गीता वाचली काय न केल्यापेक्षा बरं वाचलं. बरोबर आहे ना? पण त्या बोधात मन नाही नाचलं म्हणून वाचल्याचं भूषण नको आम्हाला. त्या बोधात मन नाचावं. वाचण्यात नाचत नाही, बोधात नाचत. आणि वाचण्यातून बोध जर आला नाही तर मन फसत. कळालं का आता वाचणं? पहिला टप्पा आहे बेटा. शब्दाकडं म्हणे कृष्णाकडे नाही. तू सांगा वाज बरोबर आहे का? डोळा शब्द बनतो, वाणी उच्चार करती आणि मन आज्ञानात थांबत. वाग वाचली किती अवघड आहे. वाचली लोकाला वाचू दे आता घरातले. किती अवघड आहे. चला निघ दिले की रासे परी आधी असोसे मुळे. झाडाचं मूळ वरी आहे. संसार वृक्ष हे सगळे मूळ वरी आहे. तर पुन्हा अजून काय काय बघा. परी आधी असोसे मुळे. त्याला खाली बी मुळे येतात. पारंब्या खाली येतं का नाही मुळ्या? किती रूपक छान केले. काय वरी आणि काय खाली. झाडाच्या पारंब्याच्या मुळ्या खाली येतात आणि ह्या वृक्षाच्या मुळ्या पण वरी येतात. मग काय वरी
आणि काय खाली असा वृक्ष आहे हा. आता खालच्या मुळ्या कोण आहेत? विचार आज जरा कामात पण बसू दे. हेच जाता आलं तर पुन्हा योग नाही, अक्षर नाही. आणि मला आल्या मी थांबत नाही कुठं. म्हणजे बापाच वया घेतले ऐकते. तवची गा धनंजया संसार तरू यया आधीची आधी खांदिया हेही नाही. त्या वृक्षाला आधीच खांद्या या सोमेरी पिंपळ कावडाची आपरी जे पारंबिया माधारी डहारिया असती. ह्याच्या पारंब्य रूपाने पण ढाळ्या खाली खाली येतात. काय खालचा लोक, काय वरचा लोक, ज्या ज्या पापानं जे जे लोक नाही का, आहे की नाही. कोणच्या मुळ्या खच्या येतात कोणीकडं. लय सुंदर रूपच आहे पुढचा. आता उद्या घेतल्यास पुढं ऐका. देवीच गा धनंजया ने प्रबळला चौमेरी. खूप वाढला हे वृक्ष. तसं वडा झाड कसं वाढतं वाट तसा हा संसार वृक्ष लय वाढलाय अर्जुना. धनंजया कसे नाव आहे बघा. आपल्याला एक नाव कुणी घेत नाही. तोंड बघून कसं चुकत आपल्याला बघून. पार्था किरीटी कसले नाव घेते देव. आपण नाव कुणी घ्यायला सुद्धा तयार नाही. किती सुंदर आहेत आपण. आपल्याकडे कोणी बघायला बी तयार नाही. मला कसं आपण ओळखावं. आपण कसे आपले लोक काय म्हणते आणि आपण काय काय कुठाने करतो, काय जगाला देतो. आपल्या आयुष्यातून जग आपल्याला आपण काय दिव्यतो केला. दान पुण्य धर्म भक्ती आणि घरातल्या लोकांची जे व्यवहारात काय कसं वागतो आपण, कोणाला सांभाळतो, आपलं आयुष्य कुणासाठी खर्च करतो हे दिसतं देवाला. दिसत नाही? दिसत असतं बेटा. न जगाला मोजू दे पण देवानं मोजा, संतानं मोजा. तो जीव कधीच अधोगतीत नसतो. किती जगाने चक्कर फेकू दे तो कधी अशुद्ध नसतो. कारण तो खास भक्त असतो. राधा कृष्णाची आहे, जगाची नाही, जगाची तिला नाव ठेवायचं नाही, कधीच नाही. ते पाप कधीच घ्यायचं. राधावर चिक्कल बापरे, खूप विचित्र असतं ताई. खूप विचित्र जग आहे. अवघड प्रारब्ध असतं बेटा. चलता चलता काटा मोडतो पायात, रक्तबंबाळ होतं मन, भगवंत पुसतोय. आपलं जीवन आपलं मन डगमगू देऊ नये आणि पाय बाजूला जाऊ नये एवढं शिकावं. आणि कुणाचा पाय कुठे ते त्याला कळत. जगाला कळण्यापेक्षा त्याला कळावं ना. जगाला काय करायचं, काय गरज नाही जगाची. संताला कळा मी कशी आहे, भगवंताला कळा मी कशी आहे. संपले ओळख. आधार कार्ड मिळालं, संपला. दर्शन VIP. चला प्रबळला चौमेरी. खूप वाढला संसार वृक्ष. पिंपळा गावडाची परी. पिंपळ बी वाढतो, ओढे वाढतो. जे पारंब्या माझारी ढाळ्या असतील त्या पारंब्यातून पण ढाळ्या निघतात. वडाच्या पारंब्या खाली, त्या पारंब्याला मूळ आणि त्या मुळातून पुन्हा फांद्या. असा वृक्ष ते तुला मी सांगतो. काय नाही बोलत आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. देवीची गा धनंजया संसार तरू यया. अशा वृक्षाला संसार तरू म्हटलंय ज्या पारंब्यातून पुन्हा फांद्या फुटतात, ज्याच्या मुळ्या वरी असतात आणि फांद्या मुळ खाली बी असतात, आणि खालच्या मुळ्या पारंब्या असतात आणि त्या पारंब्यातून पुन्हा फांद्या येतात. अशा फांद्याला फांद्या फांद्याला फांद्या, त्याचं नाव संसार वृक्ष. छान एक करू आपण तयाच. आज आपल्या गोवे झाला नाही. श्री गुरु तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्व साधु संतन की जय. बजरंग बली की जय.